सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. अनुसया आईचा 15वा अध्याय. श्री गणेशाय नमो, श्री सरस्वते नमो, श्री गुरुदेवाय नमो. ओम नमो भगवती तूच माता आदि अंती, चारही वेद गाती महिमा माऊलीचा. गीताख्याचे दोहान आहे सर्व पुराण, परे देतसे ज्ञान तूच माता अनसूया. तूच गीता भागवत सर्व कला तुला ज्ञात, तूच असे सर्व व्याप्त सर्वेश्वर ईश्वरा. आई तू सरस्वती, तूच सर्वाभूत बुद्धिदाती. आली याची प्रचिती डॉक्टर अभिमन्यू आखरेला. पांढुरण्याचे डॉक्टर आखरे, श्रद्धा त्यांची पुरे. वाजवी ज्ञानाची नुपुरे, नामस्मरण करुणिया. PhD करणे होते म्हणून लिहिलेले खाते, प्रबंध दाखवी माते आशीर्वाद घेण्यासी. रात्रभर ठेवी प्रबंधासी, भगवतीच्या चरणासी. एकटक पाही त्यासी कृपा दृष्टी ठेवून या. घेऊन ते लिखाण विद्यापीठी सादर पूर्ण, निकालाची ओढ जाण वाट त्याची पाहती. प्रबंध पास झाला, अभिमन्यू डॉक्टर बनला. प्रमाणपत्र अर्पी तुला श्री क्षेत्री येऊन या. आई तुझे हे कृपापत्र, PhD चे प्रमाणपत्र. स्वीकारी हे सेवाव्रत अज्ञानी बाळाचे. निरखून प्रमाणपत्र ज्योतीवर धरी त्वरित. जाळले हे समस्त राख रांगोळी होतसे. तव ते घाबरले म्हणे आई कैसे केले. महत्वाचे लेख जाळले, काय करू मी आता. परी होती श्रद्धा अचल, माता वाढवी मनोबल. तैसेच करी घर जवळ पांढुरण्यासी येऊनी. तोच चमत्कार घडला, कागद दारात सापडला. उचलून पाही त्याला निकालाचा दिसत असे. तव ते अचंबित झाले, अघटित ते कैसे घडले. समक्ष जे मी पाहिले विपरीत हे असे. माते तो जो कागद जाळला तोच दारात येऊन पडला. निकाल पाहून आनंदीला PhD मिळत असे. तूच केले लिखाण PhD निदान. विद्यापीठी संस्थान आई तूच बांधित असे. जाळून तो कागद दूर केले आपात, आणून दिला घरात निकाल लावून या. तव कृपेची मिळे सुख समृद्धी बाळे. शिक्षण क्षेत्री सर्व चाळे तूच पूर्ण करीत असे. माता तू आज्ञा करी डॉक्टर आखरेला घरी. 51 नारळ अर्पण करी मंदिरी येऊन या. वासाची साबण आण मला, अंग धुण्याची माईला सांगितली तू त्याला. आज्ञा त्यासी करून मानून तो शब्द प्रमाण. 51 नारळ करी अर्पण श्रद्धाभाव पूर्ण ठेवून. आई तव चरणावरी तोच तू घेई नारळ. फोडी एक एक तात्काळ, रात्रंभर निघे बोलची माई म्हणून या. फोडीनं सर्व श्रीफळ कृपा केली तयावर. रात्रभर करी उपचार दुःख त्याचे हरण्यासी. त्रास हवी तू स्वतःला भक्ताचे दुःख दूर करण्याला. भावभक्ती येई फळाला जो भजे ज्या भावे. रयतेच्या सुख समाधानी राम हिंडे रानो राणी. तैसीच तू करणी जनहिता करीतसे. भक्ताचा हाचा आधार भार टाका मातेवर. पूर्ण करीती उपचार कष्ट उनी देहासी. फ्रेंच पती पत्नी दर्शना येती. सौ सिंग असे सोबती. सौ शिवसेनेस स्वामी पाठविती. माता तव दर्शना. भारतीय संस्कृतीचा अभ्यास, फ्रेंच जोडप्याचा निजध्यास. सत्य संस्कृतीचा माणस घेऊन ये श्री क्षेत्री. जाणे होते उमरीला म्हणून विचारी तुला. बंधुनी तव चरणाला परवानगी मागत असे. माता तू इंग्रजीत बोलली. यू गो टू उमरी म्हणाली. वेन म्हणता उत्तरली. ऑन वेनसडे मॉर्निंग. भाषेचा न आला अडथळा. समजली त्यांच्या बोलीला, उत्तर दिले त्याच्याच भाषेला. सर्वज्ञ तू असे सर्व भाषाचे ज्ञान. मातेच्या अंगी जाण वंदन करी पुराण गुण गाऊन या. 1 महिन्याचा वास्तव्यात तू बोले सेवे इंग्रजीत. फ्रेंच जोडपे होई आनंदित लीला पाहुणी मातेची. म्हणे साक्षांत अवतर प्रत्यक्ष आहे आला आहे खरोखर. म्हणून भजती नारी नर जगदंबा मातेला. विदेशातून भक्त येती माता चरणे लीन होती. स्वामी सत्यानंद सरस्वती येतसे स्नेहरू स्पेनवरुणी. दक्षिण भारताचे शिवक्षेत्र तिरुवन्नमलई पवित्र. सेवाव्रत घेय रात्र श्री क्षेत्री राहुनिया. मातीची प्रतिमा पाहिली तर दृष्टी स्थिर झाली. दर्शनाची ओढ लागली म्हणून आले फारडसिंगा. स्वामीजी कीर्ती गाती नाही कुठे अशी शक्ती. महामाया मायावती जगतवंत जी असे. सिंगे सॉंग माता म्हणाली. इंग्रजीत सेवे बोलली सर्व भाषा ज्ञात माऊली. त्रिकाल ज्ञानी तू असे.
अंतरीच्या जाणे खुना न पुरे शब्दबाना, न बोलता जाणे मना विश्वजननी अनसूया. स्वामी चिदंबरानंद आले, आई तुझ्या दर्शनाले. हरी शंका करू लागले, भाषा कळेना मातेची. त्याच्या सेवे बोलू लागली, मातेची शंका दूर केली. त्याच्याच भाषेत बोलली सर्वज्ञ अनुसया. सर्व भाषा तुला ज्ञात, तूच असे आदि अंत. सर्वावरी करी मात, कृपा दृष्टी ठेवून या. हरिहरानंद सरस्वतीजी येती तव दर्शनासी. परितृप्त न होई मानशी, दर्शनी भगवती. दाऊन विविध रूप, अनेक रूपातील स्वरूप. जाणती तव प्रारूप, काशी शस्त्र स्वामीजी. आई तुझा महिमा येतसे संत सज्जना. भजती दोष हरण्या दया सिंधू अनुसया. म्हणून ते क्षेत्री येती भजन्या मा भगवती. तूच असे त्रिजगती, सुख सागर महामाया. मुंबईचा उषा बोहोरा, भजती साई रमावरा. आले तव दरबारा, पती रमेश मा बोहोरा सेवे. लक्ष्मी पूजनाचा दिन, रमेशला होई दर्शन. लुगड चोळी बांगड्या घालून एक बाई दिसत असे. कोण असेल ही बाई, न ओळखी तुला माई. म्हणून गेले गुरुपायी, शिवनेसन स्वामीकडे. सांगितसे दृष्टांत महिमा, बाई कोण सांगा ज्ञाना. हसतसे स्वामीजी मना खेळ सारा आईचा. पाहुणी आईची प्रतिमा, म्हणे हीच तर येई दर्शना. काय हिचा ठाव ठिकाणा, सांगा स्वामीजी आम्हासी. ही आहे महाशक्ती, नाम अनुसया भगवती. दर्शनी तुझ बोलविती, श्री क्षेत्र पारडसिंगा. म्हणून आले तव दर्शनी, परी तू नव्हती धामी. गेली होती वर्धा मुक्कामी, उदरण्या नरणारी. हे ताक्षणी आई वदल्या, मारवाडी आले म्हणाल्या. त्याच भाषेत बोलल्या भगवती अनुसया. भावानं बहिणीला नेलं नाही, बुरजावरून गाडी केली गेली नाही. सांगतसे अनुसया आई भक्ताकडे पाहून या. पंढरपूरच्या अंगणात तुळशी लावली, देव घालते पाणी. देव झाला सोनार, देव झाला कंदोई. जो बनवितो मिठाई, मारवाडी म्हणती कंदोई. मातेने दिली ग्वाही, मारवाडी भाषेत. नाही येत अडथळा भाषेचा, माते तुला सर्व ज्ञान. तुला कला भक्तवत्सला अनुसया. केले तू समाधान, त्याच्यात भाषेत बोलून. म्हणून गातसे गाणं मंदिरी येऊन या. करी स्वामीजी मार्गदर्शन, धरण्या मातेचे चरण श्रीचरण. म्हणून आईचे असे कवन, जोकड्यांनी पाखरू माग लावलं. दिले मुंबईला दर्शन, उषा रमेशला म्हण. गोपालच्या कडेवर बसून येतसे घराला. आई तू आशीर्वाद दिला, म्हणून आली चरणाला. मुंबईवरून श्री क्षेत्राला, तुझीच कृपा म्हणून. साई माई अद्वैत सांगत असे कृपावंत. स्वामीजी सदैव गात अद्वैत महिमा तुझ्याची. एकदा सिनेमा दिग्दर्शक आले, रामानंद सिंग मुंबईवाले. सिनेमा काढतो म्हणाले, आई तुझ वरती. पाहुणी भक्ताचा भाव, देत असे तू ठाव. परी जेथे अंबाव, जाणो तू ठेवीत असे. तूच ओळखी त्याला, नाही हा भक्त भला. जाणीव देईस दासाला, सिनेमा निघत नाही म्हणून. सावध माता तूच करी, येई धावणी सत्वरी. भूत भविष्य कथन करी, दूरदृष्टी ठेवून या. उल्हासनगराचे रहिवासी, रमा ठाकरे नाम तिसी. आली तव दर्शनाशी, श्रीक्षेत्र पारडसिंगा. मंद बुद्धी अविचार, पागलपणा विकार. पागल खाण्याचा उपचार करतसे वेळोवेळी. आई तुझ्या चरणी आली, पूजा अर्चा तव केली. व्याधे तू दूर केली, नारळ फोडून डोईवरी. ही जाण होई तिळभर, न लागे काही मार. पागलपणा गेला सत्वरा, आशीर्वाद भगवते. नर सा मातेचा गड आला, मंदिनी मातेचा बोल किल्ला. रे की गावाचा बोलबाला, भजती भक्त मातेला. ऑटो रिक्षाला अपघात झाला, डॉक्टर बाळ भजी मातेला. वाचविले तू मुलाला, थोर महिमा तुझीची. महासतीच्या दर्शनाला जाऊन यावे पारडसिंग्याला. मंदिनी मातेने आग्रह केला, म्हणून येती श्री क्षेत्री. मंदिनी माता गेली मंदिरी, दर्शन घेऊन बाहेर. परिओढ लागत असे अंतरी, दृष्टादृष्ट होण्याशी. तैसेच ती निघाली, गाडी नाद रुस्त झाली. न पुढे जाऊ शकली, विचारमग्न होत असे. आई तुला दया आली, गाडीत तू जाऊन बसली. मंदिनी सेवे बोलली, दृष्टादृष्ट करून या. भक्ताचे जाणून हित, धावत गेली त्वरित. पूर्ण करी मनोरथ मंदिनी मातेचे. गाडी आपोआप सुरू झाली, नागपूर मार्गे निघाली. दर्शनाची पूर्तता झाली, लाज राखी भक्ताची. भक्ताचा अधिकार जाणत असे माता थोर. नरसा मातेच्या गडावर भजत असे अनुसया.
संताचे महिमान संतच जाणे परिपूर्ण, काय करावे गुणगान महाशक्ती मातेचे. गुणवंत बाबाचे भक्त भुवन सिंग रघुवंशी ज्ञात, गुरुवाणी मुखोगत गातसे बरई मुक्कामी. व्याधी जडली अतोनात उपचार करी दिन रात, परिणव होई ती दुरुस्त अपचार घडतसे. गुणवंत बाबा बोलती एकच आहे महासती, जावे पारट सिंगा छत्री अनुसया दर्शना. माते तो दृष्टांत दिला 3 साड्या मागी त्याला, सांगी खडावे करण्याला भगवती तूच त्यासी. एकानी पारट सिंगा भजू लागले सर्वंगा, चरण पूजा करी गंगा. भजुनी भगवती रोगराई दूर झाली, गुरुवाणी सत्य ठरली. भुवन सिंगाला साक्ष पटली सर्व धर्म समभावाची. शीख हिंदू मुस्लिम दे ईसाई, सर्व येती तवपाई. भजतसे तुला माई जय जयकार करुनिया. कळमेश्वरचे विठ्ठलराव ठाकरे, आई तुझे भक्त खरे, जवळ राहण्याची इच्छा धरे. सेवा करण्या अनुदिन व्याधीने झाले त्रस्त, उपचार करी दिन रात. न सापडे उपाय त्वरित शरण येते मातेला. पोटाचा विकार दूर केला, सुख शांती आली घराला. महाशक्तीचा उपचार कळला आचार घडताची. हाय तू दृष्टांत दिला झाकून घेतले भक्ताला. दुलयात दुलया गुंडाळल्या संकेत समाधीचा जाणतसे. विनवी जंगलूजी खंडायताला, जागा द्या समाधी घेण्याला. पूर्ण करी मनोरथाला न जावे वाटे येथून. घेतली भाड्याने खोली राहू लागले आई जवळी. दूर न होई कदा काळी पादपूजा करीत असे. करुणी तव लिखाण गाई तुझे गुणगान, नामे होई पावन भजुनी या दिगंबरा. सदैव राहो माता चरणी, समाधीची कल्पना मणी. भजना अनुसया जननी चिरमुद्रा लावणी. स्वस्ते जागा केली भगवतीची आज्ञा घेतली. जाऊन बसले समाधी स्थळी जप करी मातेचा. टाकली वरुणी माती बंद केले विठ्ठलरावाती. श्वास कोंढुना ती प्राणज्योत माळवली. श्रद्धा होती तवधामी राहावे सदैव चरणी. समाधीची इच्छा मणी म्हणून येत असे. म्हणून घेतली समाधी दूर केल्या सर्व व्याधी. भजी जो माता आधी सफल होई मनोरथ. 16-8-91 पूर्ण करी मनोरथाला. समाधी घेई क्षणाला मंदिर परिसरात. आई तुझे भक्त असे दे नादाची परवानसे. परी तव चरणाचे लालसे लागतसे सर्व काळी. आपुल्या जाऊळ वाडा गावी पुरण सिंग कुमेरे हे राही. सदा भाव भगवती पाय एक चित्त ठेवून या. नव्हती त्यास संतती हेची जाचे सदा चित्ती. व्हावी मज पुत्र प्राप्ती म्हणून भजी मातेला. अपूर्ण अर्पुणी श्रद्धा सुमन पूजित असे श्री चरण. द्यावे माता ध्यान इच्छा पुरविले एकाची. कृपा दृष्टी तव झाली छाया आईची लाभली. मुलगी त्याला झाली माता तव कृपेने. तैसाच धन लाभ झाला सुख शांती घेई घराला. नावे मातेशी सदनाला एक सेवा करावया. भक्त करी ध्यान तव कृपेचे पान, म्हणून येई धाम एक सेवा कराया. 7 ग्राम स्वर्ण मातेशी करी अर्पण. भाव भक्ती ठेवून गरसोळी वाहत असे. बर हेर केला सजविले मातेला. गुण गाई क्षणाला भगवत गान करुण. नाही स्वर्णाचे भान सोने मृत्युका समान. तरी राखी मान भाव भक्ती पाहुनी. तू तर महालक्ष्मी स्वर्ण का शोभेतनी. परी भक्ताची आळवणी म्हणून स्वीकारत असे. कृतार्थ तो झाला सदैव असे चरणाला. सुख समृद्धी घराला लाभत असे तव कृपे. ईश्वर मलमकराचे कांता मीना तिचे नाव ज्ञाता. लग्नानंतर होई आता मासिक पाळी बंद होई. सर्व करी तिरस्कार न होणार हिला पोर. कोण्या बायची दुष्ट नजर लागली मिनाशी. तोच आई गेली घरी मारू लागली लेकरी. आशीर्वादाची फेरी घालीत असे माऊली. मारा देऊन तिला नियमित करे ऋतुचक्राला. 4थ्या दिनी प्रत्यय आला भगवती कृपेचा. किशोरपुत्र रत्न मिळाले भाग्य तिचे फळा आले. अपत्य पदरी पडले सद्गुरु कृपेनं. गेली माता तव घरी काय रांधल ते आन सत्वरी. मागून करीत असे चाकरी देव भक्ता घरी. सेवुनी काही प्रसाद बेकी फेकी द्यावयास भक्तास. मीना सेवी त्यास श्रद्धायुक्त मनाने. प्रसाद तोची फळा आला सुख समृद्धी घराला. आले तेही चरणाला लोटांगण घालीत असे. मुंबईचे फी बिसुळे आई तुझे भक्त भोळे. भक्ताची फुलवी मळे सद्गुरु कृपेने. सद्गुरूचा शोध करी हिमालय ते कन्याकुमारी. परी गुरुना भेटेले करी म्हणून चिंता करीत असे. ओंकारेश्वरचे प्रेमानंद स्वामी कुटी त्यांची नर्मदा धामी. आले पारट सिंगा ग्रामी जन्मोत्सव पर्वाला. नंतर गेले महाबळेश्वरला अण्णा जोशीच्या शांती सदनाला. भजी भगवती मातेला महाबळेश्वर मुक्कामी. प्रेमानंद स्वामी ध्यान करी दृश्य बघितले अंतरी. अपघात ठारचारी येता महाबळेश्वरला. परी एक सांगे त्यांना न मरती भक्त जाना. अणसया असे पूजना समर्थती तारावया.
सुळे पती पत्नी कन्या घेऊन भाचा व श्वाना हे तसे शांती सदना महाबळेश्वरला. पुणे सातारा महामार्गावर 2 व्हिडिओ कोच समोर मागे होती फियाट कार. सुळे कुटुंबयाची गेली कोच सामोरी. सुळे मागे बरोबरी वेगाने आली एसटी सामोरी. धडक दे गाडीस अपघाता भयंकर काचा फुटे दूरवर. गाडीचा झाला चक्काचूर कळेना कुन्हा काही. करुणी भाकी मातेची धडक लागताच काचेची धावली माऊली दिनाची अभय देना लेकरा. झाकून घेतले सर्वाला अपघाती रक्षिले कुटुंबाला. म्हणून लागे चरणाला तुझी आ भगवती. गेले मग महाबळेश्वरला अण्णाच्या शांती सदनाला. किस्सा त्यांनी सांगितला महामार्ग अपघाताचा. ते सांगे आईची लीला जो भजी सदैव मातेला. प्रेमानंद स्वामीला झाला दृष्टांत हाची भाऊ ओळख करून दिली. हीच असे जगतवल्ली म्हणून भजनी रंगली महाबळेश्वर धामी. सुळे गेले चिंतामणगडावरी वैशाख मासी भर दुपारी. तृषा त्यांना त्रस्त करी कासावीस होतसे. न होते तेथे पाने गड उतरणे न जमेतनी. काय करावे कळेना मनी तृषा कैसी शमवावी. तेवढ्यात आली एक बाई पाणी देव का तुला भाई. म्हणून विचारी लवलाही गडावर जाऊन या. लोटाभर पाणी पिऊन तृषा शांत होई क्षणी. जाई बाई मग निघून पाणी देऊन सुळेला. अशी आई तुझी करुणा गेली गडी पाणी पाजण्याला. आळविता तुला दयाधना धावून तू जातसे. तळे गावला ज्ञानयज्ञ सुळे करी भक्तिपूर्ण. पुष्पाताई वैद्य करी पठन गीता ज्ञान सांगून. माता तो नामस्मरण 48 सप्ताह करून. सदन करी पावन वास्तव्य करून या. भाविक येती सप्ताहाला तळेगाव दाभाडेच्या. गीताईची लीला फिबी सुळे सदनी. म्हणून एकच ध्यास तव नामाची आस. तव कृपेचे सास घेतसे तव बाळ. दौलतराव देवतेंनी बांधिले नवीन घर श्रीक्षेत्राले. पाण्याने त्रस्त झाले न सापडे थेंबभरी. म्हणून आळवी मातेला पाणी दे विहिरीला. तुचा आई भक्त वसला आस पुरवी बाळाची. तोच तू गेली रस्त्याने फुले फेकी कृपाधने. पाणीच पाणी तव कवणे म्हणून सांगत असे. तू फेकले एक फुल तोडून एक कळ. जाऊन पडले विहिरीजवळ 9 पाकळे आहे. 9 हातावर पाणी लागले. 9 कळ्याचे महत्व कळले. तव कृपे जल मिळाले कालेश्वर देवते घरी. बैतुलची मीनाक्षी खंडेलवार आली तव चरणाजवळ. अभय तुले तू तव बाळ मंदिरी ठेवून या. बर दुपारी रविवारी निघून गेली तू पोरी. पाहुणे येणार म्हणून घरी घ्याया स्टेशनावर जाई. डोक्याने होती कमजोर अतिथीने जवळ केले घर. परीनं आली पोर म्हणून माती पिता चिंतित. शोधातच सर्वत्र केली परीनं लेक सापडली. माता पिता हताश झाली काय करावे कळावे कळेना. माता तू ओढ लावी दरबारी. आली पारटसिंगा नगरी. राहू लागली तव मंदिरी एक भाव धरून या. बैतूलचा येई सम ओळखी तिला जाण. म्हणून करतसे फोन बैतूल मुक्कामी. आले माता पिता धावत लेक पाहुणी होई हर्षत. म्हणी आई तूच रक्षीपुत जवळी ठेवून या. न जाण्याची होई मती ठेवले तू तव क्षत्री. तूच दिली प्रीती प्रचिती दिव्यदृष्टी ठेवून या. गेली आई तू दुर्ग जिल्ही. चंदन सिंग कश्यपाची भक्ती फळली. भिलाई कारखान्यात नोकरी केली म्हणून प्रार्थित असे. बाकता तुझी करुणा नोकरी मिळाली पुन्हा. गेली सिखोटा भाटा ग्रामा उद्धरण्या नरणारी. बैतूल जिल्हा गाव बुंढाळा. गंगाधर साऊ भक्त भला. कृपा प्रसाद तया दिला व्याधी दूर करून या. होती एकच बिमारी बेहोश होई वरचेवरी. बरा न होई उपचारी अस्वस्थ करी सर्वाते. मगा आणले तवदारी बेहोश स्थितीत मंदिरी. आळवी माता मनोहरी दृढ श्रद्धा ठेवून या. टाकिले तीर्थ मुखात होता जरी बेहोशीत. प्राशन करी क्षणात नाम तुझे घेऊन. तीर्थप्रसादाने केला गंगाधरचा आजार भला. म्हणून दरी चरणाला भाव पुष्प अर्पून या. तीर्थाचा बावण कशी दूर करी बेहोशी. पूर्ण असे आयुषी तंदुरुस्त राहून या. दिगंबर तिवारी वडशाचे पती पत्नी भक्त साचे. पवाडे गाई अभगवतीचे भवसागरी तारण्यासी. दुःख होते उभयताला अपत्य नव्हते घराला. म्हणून येई चरणाला पुत्र सुख मिळण्यासी. पुष्पाताई काळे उपदेश करी वाचवी माता पोथीपुरी. तीच दुःख दूर करी वाचता वर्तता गाथा. म्हणून केले पारायण ठेवून आपत्याची जाण. होण्या मनोरथ पूर्ण आळवी भगवतीला. मराठीचे नव्हते ज्ञान
परी झाले हे सज्ञान 11व्या अध्यायी पूर्ण मराठी वाचत असे. तुझ दिली आई जाण हिंदी वा मराठी कवन म्हणून करी पठन आई तुझ्या कृपेने. तोच महिना राहिला कृपा प्रसाद मिळाला योग्य वेळी फळाला कन्यारत्न होऊन या. मुलगी झाली तिवारीला ओटी भरली मातेला मंगळसूत्रादी अहेर केला अभय मिळण्या मुलीसी. हेसी आई तुझी लीला जो मागे ते देई त्याला भेदा भेद येते येथे कसला दिव्य व्यापी तू असे. सुख संपदा संपत्ती मिळत असे सर्वाप्रती भक्तिभाव जे ठेविती आई तव चरणासी. तुझ जाणी भक्त खरा पुरवी त्याच्या मुखी चारा भक्त न घेई आसरा असे ज्याच्या संचिती. कुशाग्र दृष्टी ठेवून या पाहतसे महामाया खरा भक्त तोची पाया नतमस्तक होतसे. श्रद्धा नसता अंतरी आली जरी जो मंदिरी उठून जा म्हणे सत्वरी ओळखून भावभक्ती. म्हणून ठेवा पूर्ण श्रद्धा अनुसया भगवंता पूर्ण करी मनोरथा संपत्ती संतती देऊन या. राजनीचे दिनेश खवशी लहानोजीचे भक्त असती परी बाबा परवानगी देती आई तुझ्या दर्शनाची. माता लहानोजी एक दिसे संतच जाणी संताचे पिसे म्हणून दर्शनी येतसे भवसागर तयार तराया. कावेरी ठाकरेची कथा दूर करी भवव्यथा व्याधीने ग्रासले तिला धावा करी मातेचा. ओकारीवर ओकारी व्याधीची शिरजोरी अशक्तपणा आणि घेरी काय करावे कळेमना. उपचार बहु केले परी निधान ना आले मग धरिले चरणाले माता अणुसयेच्या. घेतला अंगारा मातेचा उपचार करी साचा गजर करी नामाचा तीर्थप्रसाद सेवुनिया. एकाएकी फरक आला दूर करी व्याधीला थांबली उलटी क्षणाला तंदुरुस्त ती होई. न लागे औषध पाणी असता माझी जगत जीवनी तीच सर्वाची कृपा काक्षिणी माहे माझी अनसुया. संजय भेलकर याच क्षत्री भजे अनुसया भगवती कृपेची ठेवी संचिती पुण्यपत्री पडत असे. विकार करी जर्जर छातीचे दुखणे फार ढग झाके अंबर अति त्रास होत असे. तक्षणी आली माता नैनी बघे संजय पुता काही नाही होय आभाळ होय वदता कृपादान देत असे. न्यायालयी केस मधुनी सुखरूप वाचवी भवानी निकाल लावी तूच ज्ञानी. आशीर्वाद देऊन केली तवा आळवणी मंदिरात चरणी बसून जा फेकत तेथे काय होय म्हणून आज्ञा तू करीत असे. संकटी तूच सोडविले जीवनदान तया दिले म्हणून तव चरणी लागले कृपापासा पात्र म्हणून या. बहिणीचे लग्न होऊन 5 मास असे सदनी त्रास होई जीवनी म्हणून माहेरी राहत असे. केली मातेची विनवणी शांती लाभू दे अंगणी नांदाया जाणे आहे मणी अभय तू देत असे. 8व्या दिनी प्रचिती आली परिस्थिती सुधारली अभयता तडजोड झाली तुझीच कृपा म्हणून. मिळाले संसार सुख तव कृपेची मेख रमली सासरी लेख आशीर्वाद भगवती. अशी ही कृपा सावली संजय बाळा लाभली भावभक्ती अर्पण केली माता तव चरणी. हे तू कृपा सागर वाढला भक्त परिवार जाई तू दूरवर भक्तद्वार करावया. गेली तू हैदराबादला दवणा माझा बोलबाला पुढील अध्याय लिला एका आंध्र प्रांताची. इथे श्री परमेष्ठी अनुसया गाथा कवण करी अनुसया माता निमित्त करुण तव सुता. 15ोऽध्याय संपूर्ण. श्री परमेष्ठी अनुसया माता परमस्तु शुभं भवतु. हरि ओम शांती शांती शांती. हरि ओम शांती शांती शांती. ओम नमो भगवती अनुसया माता की जय. ओम नमो भगवती अनुसया माता की जय. ओम नमो भगवती अनुसया माता की जय.